ज्याला आपल्याला पूजेचा मान दिला जातो त्या विग्रहाच्या हृदयामध्ये करणी नतमस्तक हो. महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत या महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत शिवछत्रपती शिवराय शिवरायांच्या प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम करू. जमलेल्या माझ्या चला प्रेमी रसिकांना मानाचा मुद्रा करू. या गावचे ग्रामदेव ज्यांच्या दर्शनाचा माध्यम हो तसे आमच्या देवळूक गावचे ग्रामदेव आई तोंडाई माता हिच्यासाठी नतमस्तक हो. श्री संत गोरोबा काका प्रासादिक नाट्य निर्माण मंडळ देवळूकवरची कुंभारवाडी सहर्ष सादर करीत आहोत खाजगी नमन. ज्यांनी आम्हाला या कला रंगमंचावर कार्यक्रम करण्याची संधी दिली ते भोर मनाचे जेवढे कुंभारवाडीचे ग्रामस्थ यांचे मी माझ्या कमल मंडळातर्फे मनस्वी आभार मानतो. रसिक हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एक शांततेचं सहकार्य द्याल ही आशा बाळगतो व आम्ही आमच्या कार्यक्रमात सुरुवात करतो. जय हिंद, जय 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 महाराष्ट्र.
पार्वती गजानना रंगभरा या वेदना शिव पार्वती गजानना रंगभरा या वेदना पार्वती
आमच्या गावची सोळजाई माता हिच्यावर एक एक आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत मृत्युंजय मृत्युंजय श्वेत केतू हजारो वर्ष तपश्चर्या करून त्या महादेवाची तपश्चर्या चालू आहे. ओम नमः शिवाय. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बे
स्वर्ग मृत्यू पाठात तिने काळामध्ये गमन करीत असता काही कळीचे साधन झाले नाही. कळ लावणे व त्याची निवड करणे हा आपला नेहमीचा छंद आहे. पण हो, कोणाची तरी कळ लावलीच पाहिजे. नारायण बाब्याची या भूतकाळात एक नावाचा शिवभक्त अमर आहे. हीच बातमी त्या यम राजाला जाऊन सांगितली पाहिजे. वैष्णवांचा देवयाची डोळा पाहिला. वैष्णवांचा देवयाची डोळा पाहिला. चंद्रभागेची उभा राहिला. चंद्रभागेची उभा राहिला. नारायण नारायण. यम राजा या यमपुरीमध्ये येण्याचे कारण म्हणजे एवढेच. या भूतलावर एक मानव अमर आहे. नारायण नारायण. त्याचे नाव सांग. नारायण नारायण. यम राजा माहित तू नावाचा शिवभक्त अमर आहे. जर का तो अमर राहिला तर त्याच्यापुढे आपलं काहीच सांगणार नाही एवढं सांगण्यात यावं आहे. नारायण नारायण. माझे दूध पाठवतो आणि त्या सेठ तुझे प्राण घेऊन यायला सांगतो. उचल उचल
फास आणि लाना कामाला याला उचल यमाने आपले दूध त्या शिवमंदिरामध्ये पाठवले हीच बातमीला विनायकाला जाऊन सांगितली पाहिजे नारायण यमाने आपले दूध त्या शिवमंदिरामध्ये पाठवले त्याची एवढं सांगायचे हवं आहे ठीक आहे अभी तक ये आवाज सेवा वाली है नहीं
माझ्या गणपतीला मला सडकी परतून सोडले. ठीक आहे तर मग आयम स्वतः शेतीचे प्राण घेऊन जायला पाहिजे. समुद्रात शेती तू समुद्रात. यमाने असा विचार केला वेदगिरीचे भाग घालण्यासाठी गेला. रेड्यावर स्वार होऊन वेदगिरीचे भाग घालण्यासाठी गेला.
नारायण आमच्या रायगडाचे आम्ही वारकरी आमच्या रायगडाचे आम्ही वारकरी शिवराया माझे पांडुरंग हरी शिवराया माझे पांडुरंग हरी शिवराया या ब्रह्मपुरीमध्ये येण्याचे कारण म्हणजे एवढेच. या भूतलावर एक शिशूला आणण्यासाठी यम राजा गेला असता त्या ठिकाणी यमाची महादेवाची गंगा विद्या आली. त्या विद्यामध्ये यम राजा मृत्युंजय पडलाय. ते यमाला जिवंत करणे फार गरजेचं आहे. त्याला तर आपण दोघी बोलू. हे महादेवांकडे जाऊया. समांतर या मानवाच्या ठाई जलवा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानवा जीवन
नारायण नारायण काय आपलं देव? काय नातुनी? कशी आहे निघले? वा देवा, समाजचे प्राणी वैकुंठाला झाले. त्यामुळे या मला जीवनचे चालणे फार गरजेचे आहे. ठीक आहे, वा गणपती. बोला पिताजी. गंगेजोत घेऊन ये. ठीक आहे. देव राजा, तुला जिवंत करणे कारण म्हणजे तुझं मूळ राज्य भरला. तू पुन्हा चालू करा. काय जिवंत केला आहे. ठीक आहे महादेवा. नारायण नारायण कलिक जिवंत झालाय आपल्याला आकाशी मार्गात गेलंच पाहिजे. नारायण नारायण सावळे रूप हे गोचिरवाणी रघुमय विठुरायाची राणी सावळे रूप हे गोचिरवाणी रघुमय विठुरायाची राणी आषाढी मेघाची सावली हो किती लागे दिवाळी तुम्हाली आषाढी मेघाची सावली हो किती लागे दिवाळी तुम्हाली सावळे रूप हे गोविंदवाणी रघुमय विठुरायाची राणी. सावळे रूप हे गोविंदवाणी रघुमय विठुरायाची राणी. आषाढी मेघाची सावली हो किती लागे दिवाळी तुम्हाली. आषाढी मेघाची सावली हो किती लागे दिवाळी तुम्हाली. सावळे रूपे गोचिरवाणी रघुमय विठुरायाची राणी सावळे रूपे गोचिरवाणी रघुमय विठुरायाची राणी आषाढी मेघाची सावली हो किती लागे दिवाळी तुम्हाली आषाढी मेघाची सावली हो किती लागे दिवाळी तुम्हाली सावळे रूप हे गोविंदवाणी रघुमय विठुरायाची राणी.